हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज कच्च्या आंब्यापासून पन्हे कसे बनवायचे ते पाहूया. चला तर सुरुवात करूया. तर आंब्याचे पन्हे बनवण्यासाठी आपण 5 ते 6 कच्चे आंबे घ्यायचे आहेत. तर त्यानंतर ते कच्चे आंबे काय करायचे आहेत, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर या आंब्यावरती चीक असतो, त्यामुळे काय करायचं आहे, आपण हे स्वच्छ धुवून कपड्यांनी काय करायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. एका कपड्याने आता पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये घेऊन यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाणी ओतून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी ओतल्यानंतर हे आपण शिजवायला ठेवायचं आहे. आता गॅस चालू करूया आणि यावरती आता काय करायचं आहे, आपण झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आंबे काय होतील, व्यवस्थित शिजतील. 15 मिनिटात आंबे शिजतात. हे पहा, आता 15 मिनिटं झालेली आहेत. हे जे शिजलेले आंबे आहेत ना, तर ते काय करायचे आहेत, थंड झाल्यानंतर ह्याची व्यवस्थित आपण साले काढून घ्यायची आहेत आणि ह्याच्यातील जो रस आहे ना, तो आपण बाहेर काढायचा आहे. तर तो पहा असा काढायचा आहे. तर ह्याच्यातील पूर्ण व्यवस्थित रस आपण काढून घ्यायचा आहे. तर पन्हे बनवण्यासाठी जे आपण आंबे वापरतो ना, ते असे कच्चेच वापरायचे आहेत. म्हणजे ज्या आंब्यांच्यामध्ये कोय तयार झालेले आहेत ना, असे आंबे वापरायचे आहेत. एकदम कवळे देखील आंबे वापरायचे नाही आहेत. कवळे आंबे वापरले तर पन्हे जास्त काळ टिकत नाही, ते खराब होण्याची शक्यता असते. तर हे पहा, अशा आंब्याची पूर्ण साले काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यातील आपण रस वेगळा करायचा आहे. अशा सर्व आंब्यांमधील काय करायचं आहे, रस आपण काढून घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी असे पन्हे केले जाते. सरबतऐवजी आपण असे पन्हे करून प्यायचे आहे. तर हे एकदम पौष्टिक आणि हेल्दी असते. ह्याची टेस्ट देखील आंबट गोड अशी छान लागते. आता आंब्यांची साल सर्व काढून झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याच्यातील आपण रस काढून घेऊया. असा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे. हे आपण असं जास्तीचं बनवून ठेवायचं आहे आणि फ्रीजला स्टोअर करून ठेवलं तरीही चालेल. जेव्हा आपल्याला आवश्यकता आहे त्यावेळेला हे बनवून पिले तरीही चालेल. तर ह्या आंब्याच्या पन्ह्याला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवले जाते हे कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, जे आपण आंबे शिजलेले आहेत ना, त्याच्यातील आता रस काढून झालेला आहे. आता याला आपण काय करायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण काय करूया, हे आता आपण मिक्सरमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. हे पहा, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आंबे जर जास्तीच आंबट असेल तर आपण गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल. तर त्यानंतर वेलची घ्यायची आहे 2 ते 3. आता मिक्सरला हे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची. तर याला आपण गाळायची काय आवश्यकता नाही आहे, किंवा बऱ्याच जणी काय करतात, याला शिजवतात देखील, पण याला शिजवायची देखील गरज नाही आहे, कारण आंबे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत. हे पहा, आता आपले पन्हे तयार झालेले आहे. आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे असेच आपण फ्रीजला स्टोअर करून ठेवलं तरीही चालेल. हे पहा, पन्हे आता तयार झालेले आहे. आता यानंतर ते आपण कसे सर्व करायचे ते पाहूया. ग्लासला आपण डेकोरेशन करून घेऊया. तर त्यासाठी तिखट आणि मीठ काय केलेलं आहे, एकत्र मिक्स केलेले आहे आणि पेल्यानं असे गोल करून घेतलेले आहे यामध्ये. म्हणजे त्याच्या काटाला काय होतं, असं तिखट आणि मीठ लागते. आता त्यानंतर यानंतर आपण आईस क्यूब घालायचे आहेत. 2 ते 4 आपण आईस क्यूब घातलेले आहेत.
आता हे पन्ह्याचे आपण 2 ते 3 चमचे घालायचे आहेत यामध्ये. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे. जर तुम्हाला सब्जा सीड्स घालायचे असेल तरीही घालू शकताय, किंवा पुदिना. बरेच जण आपण यामध्ये पुदिना वापरतात, पुदिना देखील वापरला तरी चालेल. आता यानंतर याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे. हे पहा, आता आपला पन्हा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.